नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दौंडमध्ये जलसंपदा विभागाचा बोगस कारभार उघड, नागरिकांमध्ये संतापाची लाट। व्हिक्टोरिया तलाव व बेबी कॅनल प्रकरणामुळे गंभीर प्रश्नचिन्ह। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। दौंड तालुक्यातील जलसंपदा विभागाचा धक्कादायक आणि बोगस कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे। वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव आणि बेबी कॅनल प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। तलावाचा भराव फोडला। ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावाचा भराव जेसीबीने फोडल्याचा आरोप। कोणतेही अधिकृत परवानगी न घेता पाईपलाईन टाकल्याची गंभीर बाब। बेकायदेशीर उत्खनन। तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना माती उत्खनन, रॉयल्टी न भरता काम सुरू, विभाग मात्र गप्प। कॅनल फोडण्याचा प्रकार। नव्याने कॉन्क्रीट केलेला बेबी कॅनल पुन्हा फोडल्याचा आरोप। काही खास लोकांसाठी पाईपलाईन टाकल्याचा धक्कादायक प्रकार। पाण्याची गळती आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता। शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होण्याचा धोका। प्रशासनावर आरोप। अधिकारी फोन उचलत नाहीत, कार्यालयात अनुपस्थित, हालचाल रजिस्टर दाखवण्यास नकार, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह। नागरिकांचा संताप। नागरिकांचा थेट सवाल, जलसंपदा विभाग नेमकं कशासाठी काम करतोय आणि कुणासाठी काम करतोय? बेकायदेशीर कामांना संरक्षण दिलं जातंय का? मागणी आणि इशारा। उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी। कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। दौंड तालुक्यातील या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। प्रशासन या गंभीर आरोपांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्ते, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी आत्ता आहे वरवंड पाटस हद्दीवरती। या ठिकाणी कवठीचा मळा या एरियामध्ये जो आपला जुना कॅनल आहे, या जुन्या कॅनलचं जे काम आहे ते काम बरेच वर्षापासून पाठीमागच्या कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे। हे कॉन्क्रिटीकरणचं काम बऱ्याच अंशी पूर्ण होत आलेलं आहे। आता शासन या कामासाठी भरमसाठ अशा प्रकारचा पैसा खर्च करतो। हा कॅनल पुनर्जीवित करण्याचं काम शासनाने हातामध्ये घेतलं की जेणेकरून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल, शेतीला पाणी मिळेल, उन्हाळ्यामध्ये शेती जगेल, शेतकरी जगेल। परंतु या ठिकाणी आपण पाहत असाल तर हा जो कॅनल आहे, या कॅनलचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण दोन्ही साईडला बघू शकता आपण केलेलं आहे। परंतु काही जे गाव पुढारी आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, तर त्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने या कॅनल, हा जो कॉन्क्रिटीकरण केलेला कॅनल आहे, हा कॅनल फोडण्यात आलेला आहे आणि कॅनल फोडून याच्यामधून पाईन घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि प्राथमिक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे जर झालेलं काम, कॉन्क्रिटीकरणाचं काम यांनी या पद्धतीने फोडून, या ठिकाणी कॅनल फोडून पाईपलाईन याच्यामधून टाकलेल्या आहेत। अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतंय। त्याचबरोबर हा जो कॅनल आहे, कॅनलचं कॉन्क्रिटीकरणाचं काम केलं, कॉन्क्रिटीकरणाचं काम केल्यानंतर कॅनल फोडला, त्याच्यातून पाईपलाईन टाकल्याच्या नंतर इथं आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या काय लाईन आल्या, ज्या काय पाईपलाईन टाकण्यात आल्या, इथं अक्षरशः हा कॅनल लिकेज झालेला आपल्याला दिसून येतोय। म्हणजे कॅनलला जे पाणी येतंय ते पाणी या ठिकाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये खाली निघताना आपल्याला दिसतंय। या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये गेल्याच्या नंतरनं त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, त्या अधिकारी एवढे उर्मट भाषा वापरतायत त्या, आणि हालचाल रजिस्टर जर मागितलं, फोन केला तर हालचाल रजिस्टरही उपलब्ध करून देत नाहीत आणि फोनवरतीही उपलब्ध होत नाहीयेत। गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।